साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या श्लोकाचा अर्थ असा की गुरु हेच ब्रह्मा आहेत, गुरु हेच विष्णू आहेत, गुरु हेच महेश आहेत आणि गुरु हेच प्रत्यक्ष परब्रह्म आहेत। भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून गुरु शिष्य परंपरेवर उभी आहे। प्राचीन काळी विद्यार्थी गुरुकुलात राहून शिक्षण घेत असत। तेथे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हते, तर जीवन कसे जगावे, सत्य, धर्म, संयम, सेवा, कर्तव्य आणि संस्कार यांचेही शिक्षण दिले जात असे। त्या काळातील ऋषीमुनी हेच खरे गुरु होते। त्यांनी आपल्या ज्ञानामुळे संपूर्ण मानव जातीला दिशा दिली। गुरुपौर्णिमा हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते, कारण या दिवशी महान ऋषी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते। त्यांनी 4 वेदांचे विभाजन केले, महाभारताची रचना केली, 18 पुराणे आणि ब्रह्मसूत्र यांसारखे महान ग्रंथ निर्माण केले। त्यामुळे त्यांना जगातील आदर्श गुरु मानले जाते। त्यांच्या स्मरणात हा दिवस गुरुपौर्णिमा